नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया, अन्न हे पूर्ण परब्रह्म असतं. हे सर्वांनाच माहीत आहे. या अन्नासाठी, ह्या जेवणासाठी माणूस किती धडपड करतो. पोटाची खळगी भरण्यासाठी अगोदर त्याला पैसा कमावाच लागतो. मग हे अन्न पोटात जातं. माझ्या बाबतीतही तेच घडलं. मी 36 तास ड्युटी करत होतो या अन्नासाठी. पोटाची खळगी भरण्यासाठी, माझीच नाही तर माझ्या लेकरासाठी, आई वडिलासाठी, घरच्यासाठी 36 तास ड्युटी करून मग ती पोटाची खळगी भरण्यासाठी मला पैसे भेटायचे. त्या पैशातून मिरची भाकरी का होईना मी त्यावेळेस खात होतो. पण आत्ताची परिस्थिती बदलली. माझे लेकरं मोठे झाले, कमवते झाले आणि आज असे पदार्थ खायला मिळतात. खरोखरच अन्न हे पूर्ण ब्रह्म असते हे याच्यावरून कळते. घरामध्ये व्यवस्थित जेवण असेल, व्यवस्थित राहणीमान असेल, सर्व काही व्यवस्थित आलबेल असेल तर मग हे सर्व काही साध्य होतं आणि आपल्याला अशी पदार्थ खायला मिळतात. आणि खरोखरच प्रत्येकाने घरी रोज नको तर 2 दिवसा, 3 दिवसा किंवा हप्त्यातून 1 दिवस तरी सर्वांसमोर संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून हे असे अन्नग्रहण केले पाहिजे. हे अन्नग्रहण केले तर सर्व काही आपल्याला मिळते. पूर्ण याच्यामध्ये विटॅमिन्स असतं आणि आरोग्यालाही सर्व काही मिळतं. आरोग्य व्यवस्थित राहतं. गावरान तूप, भात, पापड, पनीर, बटाट्याची भाजी, ही सर्व, हा सलाड, हिरव्या मिरचीचा, काकडी, कोथिंबीर, कांदा, बीट, ही टोमॅटो, मुळा, हे सर्व तुम्ही व्हिडिओत पाहत असेल. हे सर्व तुम्ही आवर्जून खा आणि आपले शरीर निरोगी ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मग लाईक करणं, सबस्क्राईब केलं तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळेल. पुन्हा एकदा नमस्कार. मी राजेंद्र जाधव निगोज. नवीन व्हिडिओ टाकण्यास मला फार आनंद असतो आणि मी नवीन व्हिडिओ टाकतो. प्रत्येकाचं एक वेगळा व्हिडिओ टाकण्याची पद्धत असते. काहीचे व्हिडिओ कसे असतात हे तुम्ही पाहतात. काहींचे व्हिडिओ कपडेसुद्धा नसतात. मस्त कपडे काढून व्हिडिओ काढलेले असतात आणि परंतु माझे व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडिओ असतात की ते स्मरणात घेण्यासारखे असतात. 491 व्हिडिओ माझे यूट्यूबवर आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेला आहे. पुन्हा एकदा नमस्कार. पहा, खा, मजा करा. जीवनात सर्व काही साध्य करण्यासाठी खोटं बोलू नये आणि घरच्यांना सांभाळणे ही फार महत्त्वाचे. घरच्यांना कधीही त्रास देऊ नये. तर असे अन्न खाण्यास आपल्यास प्राप्त होते, मिळते.